24 तास मध्ये आपलं स्वागत. मी नेतृत्व प्रशांत दादा भागवत यांचा वाढदिवसानिमित्त सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि परिसरातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वारकरी सर्वच क्षेत्रामधनं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम करत गरजूंना मदतीचा कायमच हात देणारे प्रशांतदादा भागवत यांचा वाढदिवस हा 19 जून रोजी आहे आणि मान्यवर आहेत त्याकडनं त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तर आम्ही काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रशांतदादा भागवत यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी मेघाताई प्रशांतदादा भागवत ही उपस्थित आहेत. काय शुभेच्छा द्याल प्रशांतदादाला? प्रशांतदादाबद्दल सांगत असताना निश्चितपणे मला सर्वप्रथम नमूद करावंसं वाटतं, प्रशांतदादाच्या नावामध्ये प्रशांत हे नाव आहे आणि प्रशांत म्हणजे शांत. ते स्वभावाला जरी शांत असले तरी सुद्धा सामाजिक कार्य त्यांचं प्रशांत महासागरासारखं आहे, हे संपूर्ण तालुक्याने त्या ठिकाणी अनुभवलं. आणि निश्चितपणे पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात आल्यानंतर मिळतात, पण त्याच्या पलीकडं एक सामाजिक जाणीवा ठेवून सामाजिक भान जपत तालुक्याच्या मनावर ज्यांनी कमी काळामध्ये अधिराज्य गाजवलं आणि भारतीय जनता पक्षाचा एक बुलंद आवाज म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असताना कायम मला असं वाटतं की प्रशांतदादा हे आमच्यासाठी राजकारणातला राजहंस म्हटलं तरी त्या ठिकाणी काय वावगं ठरणार नाही. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं ही फक्त एक सुरुवात आहे, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी हे. येणाऱ्या काळामध्ये हा तालुका सुद्धा त्या ठिकाणी बघेल की एक सर्वसामान्य कार्यकर्ता तर तिथपासून या तालुक्याच्या मनावर राज्य करत असताना सामाजिक जाणीवा जपत, सामाजिक भान जपत ज्या माणसानं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. मी एवढं सांगतो, समय गुंगा नाही बस मौन है आने वाला समय बताएगा की प्रशांत दादा भागवत कौन है. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आज जे काही प्रशांत भाऊवर प्रेम करणारे सकाळपासून आपण सगळी लोक बघतोय, हीच लोक येणाऱ्या काळामध्ये प्रशांत दादाला मोठं करतील, याच्यामध्ये कुठली आम्हाला त्या ठिकाणी शंका नाही. या ठिकाणी प्रशांतदादा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे एक सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि मनसेचे नेते आहेत. विवेक येवले, काय सांगाल? खरं तर मावळ तालुक्याचं एक आश्वासक नेतृत्व आणि या संपूर्ण जो भाग आहे या भागामधल्या अनेक सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील तरुणांचे प्रेरणादाता असणारे आदरणीय प्रशांतदादा भागवत यांचा खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे. वाढदिवस म्हटलं की सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो आणि या आनंदाच्या क्षणी खऱ्या अर्थानं माणसाच्या इच्छा या पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाने देवाकडे इच्छा, प्रार्थना व्यक्त करायची असते. मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना व्यक्त करेल आणि दादांकडून एकच अपेक्षा ठेवेल की या भागातील आणि या तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण संघर्ष करून त्यांच्या हक्काची प्रत्येक गोष्ट त्यांना मिळवून द्यावी. त्याचबरोबर इथला मांग, महार, कोळी, तेली, माळी, साळी, धनगर, बहुजन समाजातील मराठा, ब्राह्मण इतर सर्व जातीतल्या लोकांना एकत्र करून आपण हिंदू आहोत हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रत्येक हिंदूला खऱ्या अर्थानं हिंदू म्हणून जगण्यासाठी ते योग्य अशा पद्धतीने एक हिंदुत्वाचं रान उठवून मावळ तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, सेवेसाठी सज्ज राहतील आणि त्यांनी राहावं अशी त्यांच्याकडून मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या हातून सदैव देवदेव धर्माचं कार्य घडत राहू ही देखील मी जगदंबेचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगतो की 20 वर्षांपूर्वीचं एक उदाहरण आहे. या कुणमाळ्यावरील म्हणजेच इंदुरी गावातील आदरणीय दिगंबरदादा बेगडे हे देखील इंदुरी गावचे उपसरपंच राहिले होते आणि कालांतराने त्यांचा संघर्ष पाहिला तर दादा हे आमदार झाले, म्हणजे उपसरपंच ते आमदार असा त्यांचा संघर्ष होता. आणि प्रशांत शेठ भागवत हे देखील उपसरपंच राहिलेले आहेत आणि तोच जो काळ होता 20 वर्षानंतर देखील लोकांना त्याच गोष्टी पुन्हा पाहायला मिळतील हे देखील निश्चितपणे सांगतो. या ठिकाणी मेघाताई प्रशांतदादा भागवत आहेत. मेघाताई, काय सांगाल? पराभव होऊनही तुम्ही त्याच उमेदीनं जनसेवेसाठी सक्षम आहात आणि आज दादाचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम माझे पती प्रशांतदादा भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छा द्यायला प्रत्येकजण आतुर आहे दादांना. अशाच पुढे त्यांची
प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत असताना अनेकांना मदतीचा स्पर्श करणारे प्रशांतदादा भागवत आज यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त सकाळपासून म्हणजे 2 दिवसापासून त्यांना मिळणाऱ्या शुभेच्छा आणि हजारोच्या संख्येने मावळ तालुक्यातील त्यांचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी इंदोरी येथील त्यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी उपस्थित झालेले. दादा, काय सांगाल? तुमचा वाढदिवस आहे, पावसाने उघडीप दिलेली आहे, शेतकरी राजा ढगाकडे पाहतोय, तुमचा वाढदिवस आहे, सकाळपासून समाज उपयोगी उपक्रम राबवलेत. खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करण्याचं असं कुठलंही मनोगत नव्हतं, परंतु सर्व मित्र परिवार, सर्व समाजातील सर्व मान्यवर जे माझ्यावर प्रेम करतात त्यांनी एक सदिच्छा भेट आणि एक आशीर्वाद देण्यासाठी माझ्या घरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमतः सगळ्यांना या ठिकाणी मी आपल्याद्वारे सांगू इच्छितो, ज्यांनी आणि ज्यांच्याद्वारे फोनद्वारे सगळ्यांनी जो काही मला आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वाद मी कायम स्मरणात ठेवील आणि एक समाजाचं चांगलं काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करेन. पद असो नसो, एक समाजाची सेवा करण्याचा ध्यास मी आणि माझ्या कुटुंबाने घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं आज पावसाळ्याची ही उघडझाप म्हणजे आज शेतकऱ्यांना काम करण्यासाठी पाण्याचा प्रश्न हा मोठा आहे. आज मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की हा अवकाळी पाऊस ज्या पद्धतीने लांबत चाललाय तो लवकरात लवकर पडू दे आणि या शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद गरजेचा आहे. आज काही दिवसात 7 तारखेला इथं वारीचं प्रस्थान होणार आहे. आज शेतकऱ्यांना देखील आपली शेतीची कामं करायची. आज भाताची आवणी असेल, बाकीची पिकाची कामं असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न देखील अवघड झालेला आहे. तर मी वरुण राजाला या ठिकाणी विनंती करेल, आपल्या सर्वांच्या माध्यमातून पांडुरंगाचरणी प्रार्थना करेल की लवकरात लवकर पावसाने आपला आशीर्वाद या शेतकऱ्यांवर, या जनतेला द्यावा. आणि आज खऱ्या अर्थानं एक समाजसेवा करण्याचं ध्यास मी माझ्या युवा मंचच्या वतीने घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी माझा एक थोड्या मताने माझ्या पत्नीचा खऱ्या अर्थानं पराभव झाला. संपूर्ण जनतेने पाहिला की कशा पद्धतीने पराभव झाला, पण एक न खचून जाता ज्यांनी माझा विश्वास दाखवला आणि आज 14,222 हे मतदान माझ्या मंडळीला मेघाला पडलं. या विश्वासास पात्र होण्यासाठी मी पात्र आहे हे दाखवण्याची क्षमता माझ्यात आहे, म्हणून आज मी तेवढ्याच जोमाने काम करत आहे आणि आपला सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मार्गदर्शन पण राहणार आहे, हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. तर सकाळपासून अनेक मोठ्या नेत्यांचे तुम्हाला फोन आलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद, नेत्यांचा आशीर्वाद ही कार्यकर्त्याला एक उर्मी असते आणि कार्यकर्ता त्या ताकदीने पुढे पळतो. आणि हा आशीर्वाद, ही उर्मी टिकून राहण्यासाठी पुढं भविष्यात 1 वर्षभर आपण त्या उर्मी मनात घेऊन काम करत असतो आणि समाजाची सेवा करण्यासाठी डबल पळतो. हीच भूमिका ठेवून या ठिकाणी. तर प्रशांतदादा भागवत यांचा वाढदिवस 19 जून आणि या वाढदिवसानिमित्त सकाळपासून शेकडो हजारो कार्यकर्ते त्यांच्या घरी येऊन त्यांना शुभेच्छा देतात, फोनवरनं शुभेच्छा देतात आणि गेल्या अनेक वर्षापासून जे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा असणारा जो हातखंडा आहे की समाजाच्या प्रत्येक गरजू घटकाला मदतीचा हात देण्यासाठी त्यांची असणारी ही धडपड आणि वाढदिवस साधेपणाने साजरा करत असतानाही इतरांना मदतीचा हात देणं त्यांचा असणारा हा स्वभाव. तर प्रशांतदादा भागवत यांना वाढदिवसानिमित्त मावळ 24 तासच्या वतीनं शुभेच्छा. प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.